मित्रांनो नमस्कार। काल आपण आपल्या चॅनलवर राज्यपाल आणि राज्यपालाच्या संदर्भात एक त्याचा भाग पहिला बघितला होता। राज्यपाल आपण त्याचा कलम 153 67 कलमापर्यंत बघितलं होतं। खरं तर मग उर्वरित पार्ट आपण 2 मध्ये बनवणार होतो, त्यानुसार आज आपण पार्ट 2 बनवणार आहोत आणि आजच्या या पार्टमध्ये मग उर्वरित राज्यपाला संबंधित सर्व काही कलम आहेत ते डिटेलमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो यामध्ये आपण आता राज्यपाला संदर्भात राज्यपालाची काय भूमिका असतात, कारण बऱ्याचदा राज्यपालाला विशेष अधिकार असे प्राप्त होत असतात। कारण ज्या वेळेला एखाद्या पक्षाला समजा बहुमत नसेल, स्पष्ट बहुमत नसेल, तर अशाही परिस्थितीत त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाला मग सरकार बनवण्यासाठी कुठल्या पक्षाला आमंत्रित करायचं किंवा कुठल्या पक्षाला मान्यता आहे, त्यामध्ये बहुमत कुठल्या पक्षाला आहे, कोणा पार्टीचं बहुमत होऊ शकतं, त्यानुसार तो निर्णय घेऊ शकतात। तर यामध्ये आज याचं पहिलं कलम सुरुवात करूया। कलम 168 यामध्ये विधिमंडळाचं गठन केलं जातं। मित्रांनो विधिमंडळाचं गठन याचा अर्थ असा होतो की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आणि राज्यपाल आणि विधिमंडळ, मग त्या विधिमंडळामध्ये जसं की आपण बघतो की संसद हे जे आहे तर ते मित्रांनो लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून बनतं। तसंच प्रत्येक घटक राज्यासाठी, जसं महाराष्ट्र घटक राज्य असेल, महाराष्ट्र घटक राज्याचं विधिमंडळ जे आहे ते कारण इथे 2 सभागृह आहे आपल्या विधिमंडळाचे, तर ते आहे विधानसभा आणि विधान परिषद व राज्यपाल। म्हणजे ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल, त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असेल, म्हणजे 6 राज्यामध्ये ज्या ठिकाणी विधान परिषद आहे त्या ठिकाणी राज्यपाल हा त्याचा महत्त्वपूर्ण एक घटक असतो। कारण राज्यपाल व ज्या ठिकाणी एकच समजा विधानसभाच असेल त्या ठिकाणी विधानसभा व राज्यपाल मिळून त्याचं गठन करणे आणि संपूर्ण विधानसभेचा जो कार्यकाळ आहे, जो कार्यभार आहे, तो राज्यपालाच्या नावाने चालत असतो। आणि यामध्ये कलम 174 महत्त्वाचं आहे मित्रांनो। 174 नुसार त्यामध्ये अधिवेशनाची सुरुवात केव्हा करायची, कारण अधिवेशन घेणं ही राज्यपालाची जबाबदारी आहे आणि हे अधिवेशन घेत असताना त्यामध्ये सभासदांनी त्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि अधिवेशन घेणे, अधिवेशन सुरळीत पार पडणे आणि या अधिवेशनामध्ये मग त्या अधिवेशनाची समाप्ती करणे आणि या अधिवेशनामध्ये मग 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी 2 अधिवेशनाच्या दरम्यान झालेला नसावा, ही जबाबदारी संविधानिकदृष्ट्या राज्यपालावर आहे। त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे राज्यपालाचं अभिभाषण। हे घटनेच्या कलम 175 नुसार राज्यपाल आपला अभिभाषणाद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यामध्ये या माध्यमातून सरकार समजा पहिलंच अभिभाषण असेल, जसं की आपण पाहतो की यावेळेलाही संसदेचं गठन झाल्यानंतर NDAचं सरकार आल्यानंतर याची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने झाली। तसंच यामध्ये इथेही असतं, परंतु अभिभाषणामध्ये मग मुद्दे नेमके कसे आले पाहिजे, कुठले मुद्दे घ्यायला पाहिजे आणि यामध्ये जर राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सुटलेले असेल तर त्या मुद्द्यामध्ये मग विरोधी पक्ष त्यावरती त्या अभिभाषणाला देखील विरोध करताना आपल्याला दिसून येतं। तसं यावेळेला आपण संसदेमध्ये, लोकसभेमध्ये पाहिलं की जे विरोधी पक्ष नेता राहुल गांधी होते, तर त्या राहुल गांधींनी जे काही मुद्दे मांडले, ज्यामध्ये मग अग्निवीर असेल, त्यानंतर नेट पेपरमध्ये झालेला घोटाळा असेल, नेट पेपरमध्ये झालेला घोटाळा असेल, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, तर 111 मिनिट मित्रांनो त्यांनी भाषण दिलं। आणि यामध्ये मग आपल्या असं लक्षात येतं की राष्ट्रपतीच्या अभिभाषणामध्ये जर आता अभिभाषणामध्ये ज्या त्यांच्या अडचणी असेल, ज्या त्या मांडायला पाहिजे होत्या, जर मांडल्या नसेल तर त्यावेळेला विरोधी पक्षनेता त्याला विरोध करतो। तेच महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपालांनी आपल्या अभिभाषणामध्ये ज्या गोष्टी घेतल्यात, परंतु ज्या बाबी म्हणजे सरकारने केलेलं कामं ते अभिभाषणाच्या माध्यमातून सांगत असतात, कारण त्या सरकारचे संविधानिकदृष्ट्या शासनप्रमुख म्हणून राज्यपाल भूमिका पार पाडत असतात। परंतु जर त्या ठिकाणी त्या अभिभाषणामध्ये काही मुद्दे राहिले असेल तर मग त्याला दुसऱ्या दिवशी त्या अभिभाषणावर ज्या वेळेला चर्चा होत असते विधिमंडळामध्ये, त्यावेळेला आपण पाहतो मग ते मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल आणि त्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नानंतर मराठा आरक्षण प्रश्न व त्यासोबतच मराठा आणि OBC हा जो सध्या महाराष्ट्रामध्ये वाद चिघळलेला आहे, तर हे काम शासनाने कुठंतरी यामध्ये मग ते चांगल्या पद्धतीनं हँडल केलं नाही। 2 समाजामध्ये मग OBC समाज असेल ज्यामध्ये 395 जाती येतात, मराठ्यांची देखील मागणी रास्त आहे, परंतु या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे वातावरण चालू आहे, या सध्याच्या वातावरणाला नेमकं जबाबदार कोण आहे, तर याला सरकारच जबाबदार आहे। म्हणजे या सगळ्या अभिभाषणावर जे रीतसर चर्चा आहे ती विधिमंडळामध्ये जर समजा काही मुद्दे, समजा शेतकऱ्याचे मुद्दे असेल, शेतीच्या वीज बिलाचे मुद्दे असेल, त्यानंतर RTI ॲक्टनुसार जे 25% सवलत आहे ती सवलत असेल, असे प्रश्न मग जर राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये समजा आले नाहीत
तर त्यावेळेला विरोधी पक्षनेता तर अशा पद्धतीनं हे त्यामध्ये करू शकतात. त्यानंतर 176 आहे, राज्यपाल जे आहे ते आपलं अभिभाषण देऊ शकतात आणि 176 कलमानुसार त्यांना संविधानाला संविधानिक नियमानुसार त्या सभागृहाला संबोधित करण्याचा त्यांचा तो अधिकार आहे. आणि कलम 188 नुसार सभासद जे आहेत तर त्या सभासदांना शपथ देणे आणि त्या सभासदाच्या म्हणजे एकंदरीत 3ऱ्या अनुसूचीनुसार त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही नियम आहेत तर त्या नियमानुसार त्या प्रत्येक सभासदाला त्यामध्ये सही करणं गरजेचं आहे, जे की आपण लोकसभेमध्ये पण यावेळेला पाहिलं. त्यानंतर आहे कलम 192. तर मग यामध्ये सदस्याच्या संबंधित जी पात्रता आहे तर अशा वेळेला एखादा सभासद जर अपात्र असेल तर त्यावरती विधिमंडळाचा सदस्य हा अपात्र कशा पद्धतीनं ठरू शकतो किंवा त्यामध्ये नेमके काय कायदे आहेत तर यामध्ये कलम 191 खंड 1 नुसार त्यामध्ये जर तो सभासद अपात्र ठरत असेल तर अशा वेळेला राज्यपाल त्यांना अपात्र ठरू शकतात. परंतु त्यामध्ये असं नमूद आहे की त्यांनी निवडणूक आयोगाचा यामध्ये सल्ला घेऊन ते पात्र की अपात्र हा निर्णय त्यांनी घ्यावा. त्यानंतर आहे मित्रांनो कलम 200 नुसार एखादं विधेयक, त्यानुसार मित्रांनो महत्त्वाचं आणखीन एक कलम येतं की विधेयकाला मान्यता देण्याच्या संदर्भातलं हे कलम आहे. कलम 200 नुसार विधेयक कुठलंही असो ते राज्यपालाच्या सहीशिवाय त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकत नाही. मग अशा वेळेला राज्यपाल त्यावरती सही करतील किंवा त्या संबंधित त्या विधेयकाला रोखून ठेवू शकतात. हा अधिकार त्यांना संविधानिकदृष्ट्या दिलेला आहे. आणि त्यानंतर आहे कलम 201. मग असंच एखादं विधेयक आल्यानंतर राज्यपाल त्याला रोखू शकतात किंवा त्याला राष्ट्रपतीच्या परवानगीसाठी ते राष्ट्रपतीकडं पाठवू शकतात. परंतु हे विधेयक राष्ट्रपतीकडं पाठवायचं असल्यास ते पाठवू शकतात, परंतु ते धनविधेयक नसावं. आणि ते जर धनविधेयक असेल तर अशा वेळेला त्या धनविधेयकासंबंधात राज्यपालाला रोखता येत नाही. मग राष्ट्रपतीकडं असं विधेयक गेल्यानंतर राष्ट्रपती त्यावर काय करू शकतात तर राष्ट्रपती त्याला रद्दही करू शकतात अशा विधेयकाला. कारण आपण संघराज्यामध्ये राहतो. एखादं विधेयक जर संघराज्याच्या किंवा संविधानिकदृष्ट्या त्याला म्हणजे त्याच एकंदरीत संविधानाला त्यापासून धोका निर्माण होत असेल तर तसं विधेयक राष्ट्रपती रोखू शकतात. मग अशा वेळेला त्या विधेयकाला त्या संबंधित विधिमंडळाकडं पुन्हा त्यावरती चर्चा किंवा संशोधन करण्यासाठी पाठवू शकतात. हा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मित्रांनो यानंतर कलम 202 अंतर्गत जे वार्षिक वित्तीय विवरण आहे तर ते वार्षिक वित्तीय विवरण तर यामध्ये हा अधिकार राज्यपालांना आहे. कारण राज्याचं एकंदरीत चालू वर्षामधलं उत्पन्न किती आहे आणि एकंदरीत खर्च किती झालेला आहे तर याचा आराखडा ते विधिमंडळासमोर मांडतात आणि हे वित्तीय अधिकार त्यांना तेवढे आहेत. त्यानंतर आहे कलम 203 अंतर्गत अनुदानाची मागणी आणि त्याची शिफारस, तसेच 205 अंतर्गत जर अतिरिक्त अनुदानाची गरज असेल तर ती गरज देखील राज्यपालाकडं मागणी केली जाते आणि त्यानुसार ती पुरवण्यात येते आणि त्यानुसार राज्यपाल मग अतिरिक्त अनुदानाची गरज असल्यास ती मंजूर करतात. त्यानंतर आहे 207 अंतर्गत वित्तीय विधेयक. आता या वित्तीय विधेयकासंदर्भात राज्यपालाला जे अधिकार आहेत तर ते संशोधनासाठी किंवा दुरुस्तीसाठी विधिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु त्यांना तो नाकारण्याचा अधिकार नाही आहे. 213 हे महत्त्वाचं आहे कारण कलम 213 अंतर्गत राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. कारण संसदेचं अधिवेशन चालू नसताना संसदेचं जो मधला गॅप असतो तो 6 महिन्याचा गॅप असतो, परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही कायदे बनवणं गरजेचं असतं. त्यानुसार मग अशा वेळेला महत्त्वाचा एखादा कायदा असेल तर अशा वेळेला राज्यपाल आपल्या सहीनिशी ते अध्यादेश जारी करतात. परंतु तो अध्यादेश जारी केल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप नसावा आणि जर त्यामध्ये त्याला मग मान्यता मिळवणं गरजेचं असेल मग विधिमंडळामध्ये 2 सभागृह जर असेल तर त्या दोन्ही सभागृहाची त्याला मान्यता ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये पहिल्या 1-2 आठवड्यामध्येच मिळणं गरजेचं असतं. आणि जर ती अध्यादेशाला मान्यता मिळाली नाही, सभागृहाने त्याला मान्यता दिली नाही तर मग अशा वेळेला ते जे अध्यादेश आहे तो अध्यादेश हा रद्द होतो आणि हाच अधिकार आपल्याला राष्ट्रपतीला असलेला दिसतो. त्यानंतर कलम 219 आहे. कलम 219 अंतर्गत उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे तर त्या न्यायाधीशांना शपथ देण्याचं काम देखील ते केलं जातं. आणि कलम 243 अंतर्गत वित्त आयोग नेमण्याचा अधिकार त्यांना आहे आणि तो नेमल्यानंतर त्या 5 वर्षानंतर मग पुन्हा त्याचं गठन करण्याचा अधिकार देखील त्यांनाच आहे. त्यानंतर कलम 267(2) अंतर्गत जो आपला आकस्मिक निधी आहे तर तो आकस्मिक निधी हा राज्याकरिता महत्त्वाचा असतो.
कारण राज्यावर केव्हाही कुठलंही संकट येऊ शकतं. अशा वेळेला हा आकस्मिक निधी त्याला वेळोवेळी त्याचा आढावा घेणे आणि त्यामध्ये मग ज्या वेळेला अनुदान किंवा त्याचं गरज असेल त्यानुसार तो वाढवणे, त्यानुसार ती जबाबदारी संपूर्ण राज्यपालाची आहे. त्यांच्या शिफारशीशिवाय किंवा त्यांच्या परवानगीशिवाय हा निधी वापरता येत नाही. त्यानंतर आहे लोकसेवा आयोग. 316 अंतर्गत लोकसेवा आयोगाचं गठन करणे, लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य नेमणे हा त्यांना अधिकार आहे. आणि 317 अंतर्गत लोकसेवा आयोगाच्या जे सदस्य असेल किंवा अध्यक्ष असेल यांनी जर काही घोटाळा केला असेल तर त्यांना पदापासून दूर हटवणे हा देखील अधिकार त्यांनाच आहे. त्यानंतर मित्रांनो कलम 333 आहे. जर राज्यपालाला अशी खात्री झाली की अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व सभागृहामध्ये नाही आहे, तर अशा वेळेला ती संविधानिकदृष्ट्या जबाबदारी त्यांची असते की अँग्लो भारतीय किंवा अँग्लो इंडियन ज्याला आपण म्हणू की ते एक सभासद नेमण्याचा त्यांचा अधिकार आहे. आणि यानंतर कलम 356 अंतर्गत कलम 356 हे राष्ट्रपती शासन लागू करण्यासंदर्भातलं आहे. तर हे राष्ट्रपती शासन लागू करणे आणि त्यावेळेला जर समजा परदेशी आक्रमण झालं असेल किंवा अंतर्गत शांतता नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मग त्या संबंधित राज्याचा कारभार हा त्या ठिकाणी विधानसभा ही रद्द करण्यात येते आणि विधानसभेचा जो कार्यकाळ आहे, जे कार्यवाही आहे ते संसदेच्या माध्यमातून पार पाडल्या जाते. आणि हे एका वेळेला जे आहे ते 6 महिन्याने समजा 6 महिन्याचा कालावधी असू शकतो किंवा मग तो 1 वर्ष वाढवता येतो आणि त्यानुसार मग नंतर संसद त्यावरती निर्णय घेईल की आता ती विधानसभा बरखास्त करायची किंवा पुन्हा निवडणुका घ्यायच्या. तर हे अधिकार आहेत मित्रांनो राज्यपालाचे. या अधिकारानुसार राज्यपाल आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना जर त्यांना आपण पाहतो की राज्यपाल हे पद संविधानिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, परंतु बरेचदा या पदावरती आपण पाहतो की मागील महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये बरेच संघर्ष चालू असतात. कारण राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाद्वारा नेमले जातात आणि ते सत्ताधारी पक्षाद्वारा नेमल्यानंतर मग कुठंतरी आपल्याला सरकारची बाजू घेत असताना दिसतात. हे आहे. परंतु मित्रांनो आपण जे पाहिलेली कलम आहे ती निश्चितपणे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आशा करतो आपल्याला राज्यपाल कलमानुसार समजले असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.